नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत माडिक माझ्या ताज हॉटेल पार्ट 2 या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, लंचसाठी आम्ही द फोक या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो। जेवण अतिशय उत्तम होतं। वेगवेगळ्या प्रकारचे थाळे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ऑथेंटिक जेवण होतं। तुम्ही त्या गोष्टीचा एन्जॉय करू शकता। आम्हाला ॲक्च्युअली सजेशन केलं होतं खूप चांगल्या कपलनी, तर आम्ही इथे येऊन जेवलो होतो। मित्रांनो, ताजमहल हॉटेलमध्ये आल्यानंतर जी पहिली गोष्ट आम्ही बघतो ती आहे हे कांदा बटाटा पोहा 950 ओनली। असे रेट्स आहेत, छान प्रकारचे डायनिंगचे रेट्स, खूपच स्वस्त आहेत हे ॲक्च्युली। मित्रांनो, ताजमहल हॉटेलमध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत, कॅफेज आहेत। ते बघण्यासाठी आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आणि डिनरचाही प्लॅन होता। तर असंच थोडासा इकडे तिकडे टाईमपास केल्यानंतर आम्ही डिनरसाठी ताजमहल हॉटेलच्या मागे असलेलं लिओपोल्ड कॅफे, जे 1871 साली बांधलं होतं इंग्रजांच्या काळातलं, आणि ते कुलाबा परिसरात खूप फेमस आहे। तर त्याचा एक्सपिरियन्स पण आम्ही घ्यायला गेलो। खूप चांगलं वाटलं। आम्ही तिथं डिनर केलं आणि मग हॉटेलला आलो। मित्रांनो, आफ्टर डिनर मी रूममध्ये आलो आणि बघतोय तर काय, तर हा सरप्राईज केक माझ्यासमोर होता आणि हा सरप्राईज केक माझ्या वाईफने प्लॅन केला होता। मी खूप ब्लेस्ड आणि थँकफुल आहे माझ्या वाईफला की हे सगळं माझ्यासाठी तिने केलं। खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8, मस्त सितार वाजते। आम्ही चाललेलो आहोत स्विमिंग पूलला, स्विमिंग करायला इन ताज हॉटेल। सो बघूया काय एक्सपिरियन्स आहे। मित्रांनो, हा जो तुमच्या समोर आहे तो आहे हॉट वॉटर जकुझी, ज्याच्यामध्ये मी आहे, आणि त्याच्या मागे होता कोल्ड वॉटर स्विमिंग पूल, जो की इन्फिनाइट होता, खूप मोठा होता आणि मस्त होता, एकदम रिफ्रेशिंग होतं वातावरण आणि मला खूप बरं वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचा फील घेऊन। छान असा स्विमिंग पूल केल्यानंतर वेळ होती ब्रेकफास्टची। आम्ही ब्रेकफास्टला आलो, जो इन्क्लुडिंग पॅकेज होता आणि 14 फ्लोअरवर होता ताज हॉटेलच्या। तर तो जो व्ह्यू होता 14 फ्लोअरवरनं समोरचा समुद्र बघणं, हे खूपच अविस्मरणीय होतं आणि अनुभवच होता खूप चांगला, एकदम मस्त। आणि तिथं ब्रेकफास्ट वेगवेगळे होते खूप। तुम्ही म्हणजे अनलिमिटेड ब्रेकफास्ट, ज्याची मला नावेही माहीत नाहीत, असे ब्रेकफास्ट होते। तर हा खूपच वेगळा अनुभव होता, जो मी थोडं हे काय मला माहीत नाही। दिस इज द व्ह्यू फ्रॉम टॉप ऑफ द ताजमहल। Bread, types of juice, sweets, and the sitting area, and the view again. This is the end of moment. We are leaving ताज हॉटेल। आता एवढ्या याच्यात संदर्भात स्पष्टीकरण द्यायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी बघून झालेल्या आहेत। एकदम एक्सपिरियन्स चांगला आला आहे आणि स्पेशली जो व्ह्यू येतो तो
चांगलाच येतो आणि त्या बघण्यासाठी लोक खास इंटरनॅशनलवरनं येतात, इथे राहतात, सगळा व्ह्यू एन्जॉय करतात. इथले जे डिनर असेल, ब्रेकफास्ट असेल, स्विमिंग पूल असेल, जिम असेल, सगळं एन्जॉय करतात. आणि एकदा काहीतरी ही गोष्ट एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे, कारण की खूप रॉयल अशी आपण बोलतो की एक ट्रीटमेंट असते आणि एक रॉयल बिहेवियर आपल्याला येतो. सो इट इज व्हेरी गुड टू कम हिअर अँड अटेंड द ताजमहल हॉटेल. अँड बस बाकी सगळं व्हिडिओमध्ये आहेच. कसं बुकिंग करायचं, काय करायचं, मी तेच डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि त्यासाठी तुम्ही जोडून राहा आमच्या चॅनलला. दिस इज विक्रम माडिक सायनिंग ऑफ.